प्रकरण बापटांची पाचावर धारण. तात्या इंग्लिश पोलीस येते, ते बॉम्बचं काय करायचं? दार उघडलं आणि इंग्लिश फौजदार आला की भविष्य काय? अटक आणि फाशी. इतकं भयान भविष्य डोळ्यासमोर असताना तात्या म्हटले, बापट तू पाटावर बस. असे हे दोन्ही हातात घेऊन, गणपतीच्या दोन्ही हातात मोदक छान दिसतील. तात्या ही विनोद करायची वेळ आहे का? पोलीस जिना चढतायत. एक काम कर, एक आराम खुर्ची होती अशी घोळ असलेली, त्या आराम खुर्चीत दोन्ही ठेवले, त्याच्यावर आणखीन एक बेडशीट टाकली, ती पिनअप केली, छोट्या पिना टाकली. दिवाणखाने इथंच ठेव. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, जेव्हा तिकीट चेकर आगगाडीच्या डब्यात येतो तेव्हा त्यांनी विचारलेलं नसताना सुद्धा ज्याच्याकडे तिकीट नाही त्याला आपोआप घाम येतो. आणि चेकरची नजर इतकी बसलेली असते की तो असतो त्यांना फार विचारतच नाही. कोणाच्या कपाळावर घाम आहे हे त्याला दुसऱ्या मिनिटाला कळतं, तर त्यालाच विचार तिकीट प्लीज, चला घरी. पोलीसची नजर पण अशीच बसलेली असते, त्यांना देहबोली फार चटकन कळते. पण इतके तयार असलेलं इंग्लिश पोलीस दल, याचा फौजदार समोर येऊन उभा राहिला. धाडकन दरवाजा उघडला. सावरकरांच्या डोळ्यातही भीती नाही आणि अंगावर भीतीचा लवलेश नाही. हसत मुखाने स्वागत. वेलकम. खालायत. आम्हाला बातमी लागली आहे, इथे बॉम्ब आहे, झडतीचे वॉरंट आहे, घ्या झडती. त्यांनी त्या कॉटवरची गादी उचलून बघितली. सावरकरच त्याला सांगतायत, शुकशुक काय कशाची झडती घेत आहे? बॉम्बची. गादी खाली बॉम्ब असेल? ज्या गादीवर मी बसलो होतो खाली उतरलो. सॉरी, नीट झडती घ्या, हे यांनीच सांगायचं. त्याने कपाट उघडली, त्यातली भांडी बघितली, पुस्तकं बघितली. एक पुस्तक तर असं होतं ज्याच्यावर बंदी होती. व्हॉट्स दिस? सावरकरांनी ते पुस्तक इतकं जवळ नेलं की वाचणं शक्यच नव्हतं. आता ज्या अर्थी तो इतकं सरळ माझ्या समोर देतो म्हणजे ओके. सावरकर म्हणले ओके. पुढे कुठेही काहीही सापडलं नाही आणि फौजदार निघाला. सेनापती बापट त्यांच्या चरित्रात लिहितात, आम्ही सगळ्या मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुटलो. पण सावरकर ही जी सैतान व्यक्तिमत्व आमचं मित्र होतं, हा हरामखोर सैतान, तो फौजदार दारात गेलेला असताना सावरकर त्याला म्हणाले, साहेब जरा खुर्चीत बसता का? ओ, तिथं खुर्चीत 2 बॉम्ब ठेवलेत. साहेब जरा खुर्चीत बसता का? सगळ्यांच्या तळपायापासून टाळक्यापर्यंत मुंग्या आल्या. मरते हे तात्या आपल्याला मारते, त्यांनाही मारते. आता फौजदार इतक्या शांतपणे उभा होता. थँक्यू. तुमच्यासारख्या बुद्धिवान माणसाबरोबर गप्पा मारायला मला खूप आवडेल, बट मी आत्ता बसू शकत नाही, कारण आय एम ऑन ड्युटी इन माय युनिफॉर्म. मी झडती वॉरंट घेऊन आलो आहे. आय एम ऑन ड्युटी इन माय युनिफॉर्म. सो अच्छा, मी तुमच्याकडून पाणी जरी घेतलं तरी ते लाच घेतल्यासारखं होतं आणि मग इंग्लंडची बदनामी होते. मी ड्युटी संपली की तुमच्याशी गप्पा मारायला येईल. ओके, थँक्यू. गेला की फौजदार. बापट लिहितात, सावरकरांच्या मनाचं मोठेपण असं होतं की सावरकरांनी बापटांच्या खांद्यावरती हात टाकून सांगितलं, बापट हे इतके प्रामाणिक आहेत म्हणून जगावर राज्य करतात. हे इतके प्रामाणिक आहेत. इथं त्यांनी चहा घेतला तर कोणी त्याला विचारणार नव्हतं, पण एकांतात सुद्धा माझ्या देशाचं नाव खराब होईल असं मी वागणार नाही, याची काय जबरदस्त जाणीव त्या माणसाला आहे की नाही मी पाणी घेणार, इंग्लंडची बदनामी होईल. किती प्रामाणिक माणूस आहे. लक्षात घ्या, शत्रूच्या सुद्धा मोठेपणाचा आनंद घेता आला पाहिजे.
ही माणसे एवढी जबरदस्त तयार आहेत त्यागाला, म्हणून सगळं उभं राहतं. बापट, आपल्याला सरदार सिंग राणांच्याकडून 19 पिस्तूल आलेली आहेत. सरदार सिंग राणा हे फ्रान्स मधले हिरेंचे व्यापारी होते. सावरकर दुकानात जाऊन मागतील का, पिस्तूल द्याव जरा. ते हिऱ्याच्या व्यापाऱ्यांनी पिस्तूल मागवलं होतं, अंगरक्षकांना पाहिजे या नावाखाली मागवलं होतं. 20 पिस्तूल मागवली होती. पोलिसांनी विचारलं तर एक घरात पाहिजे म्हणून एक सरदार सिंगांकडे ठेवलं होतं. 19 भारतात पाठवली. अर्थात पाठवणारे सावरकर जेवढे धन्य तेवढे नेणारे सुद्धा धन्य. 19 पिस्तुलापेक्षा मोठा आकार पुस्तकाचा घ्यायचा, ते पुस्तक आत कोरायचं, त्या पानांमध्ये पिस्तूल बसवायचं, वरनं पुस्तक बंद केलं की सगळ्या बाजूनी फक्त पुस्तक दिसेल. असा 19 पुस्तकाचा दस्ता घेऊन चतुर्भुज नावाचा त्यांचा मित्र भारतात पोचला. आणि तसंच पाटील यांच्या साह्याने 2 बॉम्ब आणि बॉम्ब करायच्या पुस्तिकाही पोचल्या. आमचे बाबा नेहमी विनोद करायचे. सावरकरांचं नाव विनायक, ते गणपती, म्हणून त्यांच्याकडे जो आचारी होता, म्हणजे तो आचारी काम शिकायलाच आला होता, त्याचं नाव चतुर्भुज म्हणजे विष्णू. आता गणपती बरोबर विष्णू, त्यामुळं काम झालं. आमचं नावच आफळे. आम्हाला काय आचारी मिळणार. आचारी आल्याबरोबर विचारायचं, आचारी बुवा तुमच्याशी आमच्या घरातल्या बायकांचा जास्त संबंध येणार. वहिनी हे द्या, वहिनी ते द्या, वहिनी हे द्या, वहिनी ते द्या. तर आमच्या घरातल्या बायकांनी तुम्हाला काय म्हणून हाक मारावी. तो म्हणाला, प्राणनाथ. माझ्या घरातल्या सगळ्या बायकांनी तुला प्राणनाथ म्हणून हाक मारावी. आता माझ्या आईबापांनी माझं नावच ठेवले, तर मी काय करू. कॅन्सल. नावानी हाक मारणं कॅन्सल. तुला कोणीही नावानी हाक मारणार नाही. आडनावानी हाक मारू. आडनाव काय. नवरे पांडुरंग हरी वासुदेव हरी. आम्हाला प्राणनाथ नवरे, त्यांना चतुर्भुज मिळाला. असो, आज साख्यान मी इथे थांबवणार. जिथे ही शस्त्र भारतात पोचली किती जल्दी. सावरकर लंडनला गेले ते इसवी सन 1906. 1907 आणि 1908 या 2 वर्षात 2 अत्यंत जगप्रसिद्ध पुस्तकं जगाला देऊन, बॅरिस्टरीचा अभ्यास करून, शस्त्राची गुणवत्ता मिळवून ते शस्त्र भारतात पोचलं. आणि 1908च्या डिसेंबरमध्ये भारतात पहिला बॉम्बस्फोट झाला सुद्धा. काय टिळकांना आनंद झाला असेल, काय गती आहे कार्ट्याची. नाही तर 6 वर्षांनी विचारायचं, अरे आपलं ठरलं होतं ना ते. अरे चा विसरलोच. हेच महत्वाचं आहे. सावरकर पोचले आणि 2 वर्षात शस्त्र पोचलं. याच्याही पुढे 2 वर्ष सावरकर अजून इंग्लंडमध्ये होते. अक्षरशः लंडनमध्ये भूकंप होतील अशी कामं सावरकरांनी केली. एकच काम सांगतो, किती अवघड आहे आपण कल्पना करा. जसा युरोपमध्ये, युरोप हे एका खंडाचे नाव आहे, जसा युरोप खंडामध्ये इंग्लंड देश आहे, तसाच त्याच्या शेजारी फ्रान्स देश आहे आणि तसाच त्याच्या शेजारी जर्मनी नावाचाही एक देश आहे. युरोप खंडातले अनेक देश हे आपल्या प्रदेशांइतके छोटे आहेत. त्यामुळे देश या शब्दाचा तुम्ही भारता इतका नकाशा डोळ्यासमोर ठेवून विचार करू नका. त्यातला फक्त महाराष्ट्र एवढाच एक देश असतो. या दृष्टीनं जर्मन नावाच्या देशात एक समाजवादी परिषद होणार होती. समाजवादी या शब्दाचा अर्थ, जर एका समाजानं दुसऱ्या समाजावर दडपशाही केली तर जगामध्ये दडपशाही न आवडणाऱ्या सगळ्या लोकांनी एकत्र व्हायचं आणि ज्यांची दडपशाहीमुळे यातना चालू आहे अशा समाजाला मदत करायची, देशाचा, धर्माचा, पंथाचा विचार न करता एक समाज या नात्याने मदत करायची. याला खऱ्या अर्थाने समाजवाद असं नाव आहे. अशी समाजवादी लोकांची परिषद होणार होती, ज्या समाजवादी परिषदेला सगळ्या जगातून
जवळजवळ 50-60 देशाचे प्रतिनिधी यायचे होते. सावरकर म्हणाले, ही युक्ती छान आहे ना. इंग्रजांच्या दडपशाहीमुळे भारत दडपला जातोय. आपण शोषित आहोत. शोषितांचं दुःख दूर करणं हे समाजवादाचं कर्तव्य आहे. तर आपण आपली समस्या या परिषदेत का मांडू नये? या परिषदेत जर आपली समस्या मांडली गेली तर आपोआपच त्या ठरावाला समर्थन मिळेल. आणि कल्पना करा, जगातल्या 50 देशाचं समर्थन जर भारताला मिळालं तर लंडनची काय अवस्था असेल? इंग्लंडची काय अवस्था होईल? इंग्लंड आपोआपच किती भयभीत होऊन जाईल की 50 देशांनी मान्य केलंय की भारताला स्वराज्य मिळालं पाहिजे. ही जनक्रांती काय भयानक होईल. पण सावरकरांचा विचार आणखीन पुढचा होता. ते म्हणाले, नुसता ठराव नाही मांडायचा, आपल्या भारत देशाचा काल्पनिक राष्ट्रध्वज त्या परिषदेत फडकवायचा. म्हणून आपल्या देशाचा काल्पनिक राष्ट्रध्वज सावरकरांनी तयार केला. त्यावेळेला भारताचे सगळे मिळून 8 प्रांत म्हटले जायचे. त्या 8 प्रांताची प्रदर्शक असलेली 8 तारा, त्याच्यामध्ये ओंकाराचं चिन्ह वगैरे 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 सगळा ध्वज केला. सावरकरांचा मोठेपणा हाच की सावरकर नेहमी विरोधी विचार करत. माझी 3 माणसं जर्मनीत जाणार आहेत. या तिघांकडचे जर झेंडे जप्त केले तर काय फडकवणार? काय जप्त करताय? थोबाड विचकटून विचारायचं नाही. प्रतिकूल तेच घडेल हे डोक्यात ठेवायचं. या दृष्टीनं सावरकरांनी एक ध्वज न करता त्याच्या 5 वेगवेगळ्या प्रती केल्या. तिघांकडे 3 तर ठेवलेच, पण आणखीन 2 कुठे ठेवले ते इथं सांगता येत नाही. असेही ठेवले. आणि स्वतः मॅडम कामा गेल्या होत्या त्या परिषदेमध्ये. आणि त्या परिषदेमध्ये 50 वेगवेगळ्या देशांचे जे प्रतिनिधी आले होते, ज्यांची संख्या 1000-5000च्या घरामध्ये होती, या सगळ्यांच्या देखत भारत कसा दडपला जातोय हाही विषय मॅडम कामानी मांडला. आणि आपल्याला जर भारताला पाठिंबा द्यायचा असेल तर या परिषदेमध्ये समाजवादी परिषदेनं सगळ्या जगातल्या देशांनी भारताच्या ध्वजाला मानवंदना द्यावी असं त्या पटकन म्हणाल्या. आणि भारताचा राष्ट्रध्वज तिथे फडकावला गेला. 50 देशांनी उठून भारताला मान्यता दिली. लंडनमध्ये भूकंप झाल्यासारखं झालं होतं. अरे, भारताचा पहिला राष्ट्रध्वज सावरकरांनी फडकवलाय आणि तो सुद्धा परदेशाच्या भूमीवर फडकवून दाखवलाय. असा महावीर सावरकर आहे हो, असा महावीर. मला सांगा, सगळ्या खासदारांना हे चरित्र माहिती असेल तर भारतरत्नाला त्रास होईल का? पण दुर्दैवाने आज सगळ्या खासदारांची जरी तपासणी केली तरी त्यांना कितपत हे सगळं माहीत असेल? शंका आहे. त्यांच्यापर्यंत हे चरित्र असं तपशिलाने पोचलं पाहिजे. केवढं धाडस करावं आणि त्याग काय असावा. त्या त्यागाचं एक रूप सांगतो की आज कीर्तन पुरे आपल्याला. त्या त्यागाचं रूप असं आहे, ही स्फोटक पुस्तकं सावरकर लिहितोय. बॉम्ब आणि पिस्तुला सारख्या स्फोटक गोष्टी सावरकर पाठवतोय. याचा एक छोटासा पुरावा हाती लागताच. इंग्रजांनी सावरकरांच्या समग्र गोष्टीवर टाच आणली. त्यांच्या थोरल्या भावाला अटक केली. त्याने पुस्तक छपाई केल्याच्या एवढ्याशा आरोपावरून त्याला जन्मठेपेची शिक्षा फरमावली आणि अंदमानला पाठवला. सावरकरांचं राहतं घर जप्त केलं, मालमत्ता जप्त केली, पैसा अडका जप्त केला, जमीन जुमला जप्त केला, शेतीवाडी गेली, दागिने गेले, भांडी कुंडी जप्त केली. आणि इतकं सगळं जप्त झाल्यावर सावरकरांची पत्नी आणि सावरकरांच्या थोरल्या भावाची पत्नी या दोघी आश्रितासारख्या कोणातरी आपल्या सन्मित्राकडे किंवा आपल्या माहेरी राहू लागल्या. अशा वेळी सावरकरांच्या थोरल्या भावाची पत्नी, जिचं नाव यशोदा असं होतं, जिला इतिहासात येसू वहिनी असं म्हणतात, तिनं पत्र पाठवून सावरकरांना सांगितलं, तात्या, तुझा थोरला भाऊ तुरुंगात गेला, अंदमानला पोचला.
तुझा धाकटा भाऊ संशयित म्हणून पकडलाय, तो सुटेल का नाही माहित नाही. तू तरी धड पावलांनी ये बाबा भारतात. आणि तात्या आणखीन एक सांगू, मला बिचारीला पोरच झालं नाही रे. 2 वेळेला मुलाची शक्यता होऊन निघून गेलं. या देशाला वंश देता येईल हे भाग्य मला नाही मिळालं असता. त्या मला पोरच नाही झालं. तू परदेशात जाताना एक 6 महिने वयाचा मुलगा होता, पण या सगळ्या धरपकडीत आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही देऊ शकलो. तात्या, तुझा मुलगा वारला, तोही आता शिल्लक नाही रे. तुझ्या धाकट्या भावाचं लग्न होईल का नाही हेच माहित नाही. तो तुरुंगात संशयित म्हणून नये, तो बाहेर पडेल का नाही याची शक्यता नाही. तात्या, आता सावरकर या घराचा निर्वंश झालाय. तू तरी धड पावलंनी ये बाबा भारतात. अशा वहिनीला उत्तर पाठवताना सावरकरांनी उत्तर पाठवलं, वहिनी, अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देशा करता. वहिनी, देशासाठी जे लोक निर्वंश होतात ते अमर होतात. काळजी नको करूस, हे भाग्य आपल्याला मिळालंय. समज, हे भाग्य आपल्याला मिळालंय. 50 वर्षानंतर टाळी मिळवण्यासाठी सभेमध्ये हे बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष निर्वंश झालेला दिसत असताना या भाषेमध्ये आपल्या वहिनीला सांत्वन करणं, काय हृदयाचा मोठेपणा म्हणावा हो या माणसाचा. सावरकरांचं सगळंच जप्त झालं. आता शेवटचं एक जप्त करायचं राहिलं होतं, ते म्हणजे त्यांची पदवी. एवढा सगळा उपद्व्याप करूनही सावरकर बॅरिस्टरी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णाला आपण म्हणतो पास. उत्तीर्ण झाले म्हणजे देशभक्त हा नापास होणारा असला पाहिजे असा आदर्श त्यांनी दिला नाही. उत्कृष्ट उत्तीर्ण झाले. मात्र सरकारने आता मात्र नाड्या आवळल्या. तुम्हाला बॅरिस्टर उत्तीर्ण झाल्याचा जर कागद दिला, तो घेऊन तुम्ही जर भारतात गेलात तर तुमच्या श्रीमंतीला पारावर नाही. सुख समृद्धी पायाशी लोळण घेईल. पण तुम्ही पिस्तूल पाठवलीत याचा पुरावा इंग्रजाला सापडलाय. तुम्ही पुस्तक लिहिलीत, हात पुरावा हातात आहेच. या 2 पुराव्याच्या आधारे इंग्रज तुम्हाला फाशी देऊ शकतो किंवा जन्मठेपेवर पाठवू शकतो. सावरकर तुमच्या समोर 2च पर्याय ठेवलेत. एक बॅरिस्टरीचा कागद घ्या, तो कागद घेताना आम्हाला लिहून द्या की मी इंग्रजाशी एकनिष्ठ राहीन. एवढ्या तुमच्या एका प्रतिज्ञेनं आयुष्यभराची श्रीमंती तुमच्या पायावर लोळण घेईल. पण हे न कराल तर आता मिळालेले 2 पुरावे हाती घेऊन तुम्हाला जन्माचं तुरुंगात किंवा जन्माचं मृत्यूदंडाच्या थाळीवर उभं करायला लागेल. काय पत्करता? 28व्या वर्षाच्या मुलांनी काय पत्करावं? पुढची कथा माहीत नसलेल्या कोणालाही हा प्रश्न विचाराला की 28 वर्षाचा असा आपला पोरगा असेल तर तू बाप म्हणून त्याला काय सांगशील? हे बघ, देशकार्य वगैरे सगळं नंतर बघू. हे तुझे कमवायचे दिवस. अर्थात हे सांगायला आईही नव्हती आणि बापही नव्हता. थोरला भाऊ तर आधीच अंदमानला गेला होता. सावरकरांनी फक्त मनासमोर विचार केला, आईशी श्रद्धा विकून श्रीमंत व्हायचं का आईशी श्रद्धा ठेवून वनवासात जायचं? आणि या 2 पर्यायातला दुसरा पर्याय सावरकरांनी इतक्या स्वाभिमानपूर्वक निवडला की समोर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इंग्रजी राजनिष्ठेची शपथ घ्या असं म्हटल्यानंतर त्या विद्यापीठाच्या सभागृहात विविध देशांच्या नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समोर असलेली बॅरिस्टरीची पदवी त्याच्या अंगावर भिरकावून देऊन सावरकर तिथून बाहेर पडले. आईशी निष्ठा विकून मला बॅरिस्टरी घ्यायची असेल तर मी धिक्कारतो त्या पदवीला. कल्पना करा त्या एका दृश्याचा परिणाम काय होतो. तुम्हाला आयुष्याची जन्मठेप का फाशी महत्वाचं नाही, पण लंडनमध्ये जे फ्रान्सचे विद्यार्थी होते, लंडनमध्ये जे जर्मनचे विद्यार्थी होते, लंडनमध्ये जे
इटलीचे विद्यार्थी होते, जर्मनमध्ये जे रशियाचे विद्यार्थी होते, या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी तारा करून कळवलं असेल की हिंदुस्थानामध्ये अजूनही वाघ राहतात, सिंह राहतात, जे आईला विका म्हटल्यानंतर उफाळून उठतात आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये मुठी आवळून त्याच्या देखत त्याचा अवमान करून निघून जाऊ शकतात. अरे आपली वाघाची औलाद कधी सिद्ध करायची भावा? एवढाच सिद्ध करून सावरकर बाहेर पडले, ज्यांना स्वतःच भविष्य स्वच्छ दिसत होतं. आता फाशी किंवा जन्मठेपेला पर्याय नाही. पण हे सगळं होण्याच्या आधी मला एकदा जर आईला भेटता आलं, भारताला भेटता आलं तर किती बरं होईल. कारण भविष्य असं भयानक दिसत होतं की मदनलाल धिंगरासारखं मला इथेच पकडून, इथेच खटला करून, इथेच फाशी दिलं तर भारत कसा बघणार मी. म्हणून विमनस्क अवस्थेमध्ये असलेले सावरकर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर आले आणि त्या किनाऱ्यावर एक जगप्रसिद्ध काव्य निर्माण झालं. ने मजसीने परत मातृभूमीला. आज एकच कडवं म्हणून थांबतो, बाकीची 3 कडवी उद्या म्हणे. पण उद्या या खुर्च्यांचे ढीग अजून शिल्लक आहेत, ते मला त्रास देत आहेत. आणि जागा पण शिल्लक आहे, ती त्याहून त्रास देते. हा महोत्सव कीर्तन करण्यासाठी नाही आहे. भारतरत्न हे क्रांतीवीराचं जे विशेषण आहे ते आपल्याला सावरकरांना मिळवून दिलं पाहिजे, यासाठी एक जागृती अभियान म्हणून आपण महोत्सव उभा करतोय. म्हणून चरित्र फडक्यांचं, चाफेकरांचं दोघांचं असताना सुद्धा आपण महोत्सवाला नाव फक्त सावरकरांचं दिलंय. लंडन मधली वास्तू सावरकरांची जी आहे ती सरकारने ताब्यात घेऊन त्याचंही राष्ट्रीय स्मारक करावं, ही आपली एक न्याय्य इच्छा आपण प्रगट करतोय. पण अशी इच्छा प्रगट करताना किमान 10-15 हजार लोकांनी एकत्र येऊन ही इच्छा प्रगट केली, हे दृश्य तर दिसायला हवं. सगळे मिळून 4-5 हजाराचे फुटाणे खायला आपण आल्यासारखे आलो. संख्या पुरेशी नाही बरं. अल्पसंतुष्ट राहू नका. आज ना उद्या सावरकरांच्या जन्मतिथीला आणि मृत्यूतिथीला त्यांना आदरांजली अर्पण करायला किमान लाख लोक मैदानात आले पाहिजेत. हे ध्येय धरून प्रचार करा, तर उद्या ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आपल्यामुळे हो 200 माणसं आली होती. काय सांगतोय येड्या? 200 माणसं काय आली होती? ती माहितीला येतात फक्त. श्रद्धांजलीला 2 लाख माणूस पाहिजे. आज फेसबुक आहे, ट्विटर आहे, आता व्हॉट्सअप आहे, तोंडाला फेस येईल एवढी फेसबुक आहेत. काय प्रचाराला कमी आहे मला सांगा? आणि उलटाही प्रचार करा. उद्या रविवारी हो, अनेक कामं असतात. फक्त एक फेसबुकला नोट टाका. समजा उद्या सचिन पिळगावकर इथे यायचे असतील तर काय करशील? 2 तास आधी माणसं येतील. ह्या गर्दीतनं जायला 2 तास लागले तरी थांबतील. आणि आपण त्यांची 5 मिनिटं मुलाखत घेऊ. तुम्हाला कट्यार करताना काय वाटलं? असं वाटलं. तुमचे पूर्वीचे चित्रपट कसे होते? असे होते. याच्या पुढचा तुमचा प्लॅन काय आहे? असा आहे. आल्याबद्दल धन्यवाद. संपली मुलाखत. ज्या मुलाखतीमध्ये त्या एका चांगल्या कलाकारानं काय काय केलं याबद्दल 10 वाक्य ऐकायला फक्त. मी आधी 2 तास यायला तयार आहे, नंतर 2 तास थांबायला तयार आहे, आणि कोणतंही कारण सांगून घरी बसायला तयार नाही. सचिनसाठी तर करालच. समजा चुकून माकून मी म्हटलं राखी सावंत येणार आहे तर माणूस काय मुंगी शिरायला जागा नाही यायची इथं. मग मी चित्रपटातल्या माणसासाठी जीव टाकून, माझी सगळी कामं बाजूला टाकून काही क्षण यायला तयार आहे. तर ज्या माणसानं अवघड जीवन माझ्या देशासाठी दिलं, त्या माणसाला एक सर्वोच्च पुरस्कार मिळावा यासाठी एक जनमत उभं करण्याची एखादी सभा चालली आहे. तिथं मी कारणं सांगावीत. माझ्याकडं मामा आला होता आणि काका आला होता, असं होऊ नये. हा करंटेपणा नको. यासाठी जर कोणी असं म्हटलं, आपले काय सावरकरांचं चरित्र सांगणार आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, असं त्यांनी विचारलं की तुम्ही त्याला प्रश्न करा. मी सांगतो तो प्रश्न करा, हळूच करा. त्याला म्हणायचं तुम्हाला सगळं चरित्र माहिती आहे ना? बरं झालं म्हणून विचारतो.
जेव्हा सावरकर सागरा प्राण तळमळला हे गाणं म्हणत होते तेव्हा ते लिहून कोणी घेतलं हा सस्पेन्स ठेवलाय आफळेबुवांनी. कारण सावरकर वही पेन घेऊन नव्हते बसले तिथं कविता करायला. र ला र ट ला ट, टू 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 टारा तोडूना दिल हमारा, काय काव्य आहे. हा हा, असं काव्य केलं की पारितोषिक मिळतं. मी आतापर्यंत बऱ्याच कवितांचा असा अभ्यास केलाय. हे मेरे दिल तू गाए जा, त्याच्या पुढच्या ओळीचा अर्थ मला कळला नाही म्हणून मी त्या निर्मात्याला विचारलं की हे असं का लिहिलंय. तो म्हणला काय करणार, आम्ही चाल तयार केली, त्या कवीला तिथं बसवला, लिहायला बसवला, त्याला पुढचं काही सुचेच ना. माझा वेळ वाया चालला आणि पैसे वाया चालले. पूर्वीच्या काळी आधी गाणं लिहायचे मग चाली लावायच्या, आता चाली आधी ठरतात मग गाणं लिहायचं असतं. पूर्वीच्या काळी पोर आधी व्हायचं मग झबलं शिवायचे, आता झबली शिवतात आणि मग कवीला सांगतात या आकाराचं पोर दे. त्यामुळे त्या कवीची मोठी पंचायत झालेली असते. तो विचारात शब्द जुळवतोय, ए मेरे दिल तू गाए. त्याला काहीच जमलं नाही. शेवटी निर्माता म्हटला अशी सणकन कानफडात त्याला मारली, लवकर कर ना काहीतरी. तो कानफडात मारल्यामुळं ओरडला. निर्माता म्हणलं हेच लिही. म्हणून पुढची ओळ आहे ओ आय आओ आया. म्हणजे हे कोणत्या भाषेतलं काय वक्तव्य आहे. हे मेरे दिल तू गाया, ओ आय आओ मे कानफडात मारल्यावर जे विवळतात ते फक्त सुरामध्ये म्हणायचं आणि पारितोषिक मिळवायचं. असे जे ते माझ्याकडे लेखक आहेत ते सावरकरांचं हे एवढं मोठं गाणं सावरकर उत्स्फूर्त म्हणत होते. ते काव्य निर्माण होत होतं. अशा वेळेला ते लिहून कोणी घेतलं. अर्थात अनेकांना ते नाव माहीतही असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्या डोक्याला जरा गिरमिट द्या. आणि नसेल माहिती त्याला म्हणून उद्या येतं खरी. आणखीन एक 4 सावरकरांच्या गोष्टी ऐक. ऐकलेलंच परत काय ऐकावं. त्यांनी आपला अभ्यास पक्का होतो. त्यांनी ते आपल्या हृदयामध्ये जास्त बिंबलं जातं. लक्षात घ्या, त्या चरित्राची जेवढी आवृत्ती होते तेवढं चरित्र जास्त 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 अंतर्मनापर्यंत जाऊन काम करायला लागतं. त्याला होमिओपॅथीमध्ये पोटेन्सी वाढवणं म्हणतात, त्याचीच आयुर्वेदामध्ये वळसे वाढवणं म्हणतात. त्याच औषधाचे पुन्हा 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 वळसे वाढवावे लागतात, तेव्हा ते प्रतिबिंब डोक्यामध्ये घट्ट बसतं. बस एकच कडवं नेमज सीनेचं म्हणतो, बाकीचा सगळा उद्या पूर्वरंग नाही. तेव्हा येऊया 7:30 पर्यंत असं करू नका. 6:30लाच चरित्र सुरू होणार आहे. तेव्हा सगळे सस्पेन्स उद्या 6:45 पर्यंत उलगडले जातील. तेव्हा जरूर 6:30लाच या आणि वेळेवर याची आयुष्यभर सवयच करा. का करा तेही उद्या सांगतो. पण सावरकरांच्या जीवनात एक वेळ चुकली म्हणून भविष्य चुकलंय. असं आपल्या पुढच्या राष्ट्रीय जीवनात होऊ नये म्हणून वेळेची सुद्धा एक सवय लावून घेऊ. काही वेळेला माणसं म्हणतात आम्ही वेळेवर येतो. कितीही त्रास झाला तरी वेळ पाळायची, म्हणजे पुढचे मोठे त्रास कमी होतात. पर समजा आपल्याला रिकामं 15 मिनिटं बसावं लागलं, कोणी हातीपायी देऊन काही सक्तमजुरीचं काम करायला सांगतंय का. नामस्मरण करा ना, जप करा इथं बसून. पण 15 मिनिटं काही होत नाही म्हणून मी 15 मिनिटं उशिरा येईन ही सवय नका लावू. 6:30 म्हणजे 6:30ला आलं पाहिजे. जास्तीत जास्त प्रयत्न आपण त्याचा करूया. एक ओळीचा अर्थ इतकाच, सागरा हे मला इंग्लंडच्या वैभवाची भूल घालतायत. इथे केवढ्या इमारती आहेत आणि भारतात झोपड्याच आहेत. कशाला झोपड्यात मरतोस, बस इथे. नाही सागरा, नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. तिज वीण नको राज्य, ती नसेल तर मला राज्यही नको. मज प्रिय साचा वनवास, तिच्या जरी वनीचा. मला वनवास सुद्धा आवडेल पण तो तिच्या वनातला पाहिजे. ती आम्र वृक्ष वत्सलता, नव कुसुमयुता त्या सुलता. तो बाल गुलाब ही आता, फुलबाग मला हाय पारखा झाला. सागरा प्राण तळमळला. 3रं कडवं फक्त आज म्हणूया, बाकी 1 2 3 4 उद्या. नेमज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला तळमळला.
सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मी मज सीने सागरा आकाशात कितीही नक्षत्र असली तरी मला भारत आहेत का काहीच आवडत नाही रे. कधीच नाही, कधीच नाही. नभी नक्षत्री बहुत शत्रूच्या गोटामध्ये जाऊन आपला पराक्रम सिद्ध करणारे, दास्य भक्तीचा आदर्श देशभक्तीचा दीपस्तंभ असणारे सावरकर यांचं उर्वरित चरित्र उद्या श्रवण करू. तोपर्यंत ही हनुमंताची शक्ती आमच्यामध्ये सुद्धा प्रज्वलित राहावी. आणि असं काही उद्या साहस किंवा धाडस किंवा तपस्या करायची वेळ आली तर हृदय ढगमगू नये म्हणून कीर्तनामध्ये शेवटी म्हणायचं, चांगलं कार्य करताना भगवंता माझा आत्मविश्वास डळमळू देऊ नकोस, तू माझ्यापाशी आहेस याचा विश्वास घालवू नकोस. हे चित्तान देगा देवा तुझा विसर न भावा तुझा विसर न भावा. याच्यानंतर भारत मातेची आरती आपल्याला म्हणायची. तेवढी आरती होईपर्यंत सहकार्य करा. फक्त एवढी भैरवी म्हणतो आणि थांबतो आणि भारत मातेची आरती सुरू होईल. हे चिदान ते गा देवा, हे चिदान ते गा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा. पंढरीनाथ महाराज की जय.